आपण पाहतोय तसेच या दरम्यान या ठिकाणी शुभागमन झाले गेले सन्माननीय रहबर भुबेऱ्या आपण पाहतोय सर्वांची लाडक्या गुड्डो गोरेगावातील एक दमदार व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून आपण पाहिल्या गेल्या सातत्यानं पुण्याचं काम काय असतं तर सातत्यानं प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पिण्याच्या पाण्या आम्हाला पुरवले जाते. आपण पाहतोय रहबर भुबेऱ्या आपण पाहतोय सर्वांचे लाडके गुड्डो यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेला पाण्याची पुरस्कृत केली गेली त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांचं करूया मानपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी सुरुवात अप्रतिम अक्षयच्या बॅटमधून हा 6 धावांसाठी शानदार तडाख आपण पाहतोय. गोलंदाज रोहनला आपण पाहू शकाल कुडेरान टीमच्या माध्यमातून सामना अप्रतिम होईल यात मात्र शंका नाही या समोर कारण तेवढाच ताकदवर संघ खोपोली संघाला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 6 धावेने डाबाची सुरुवात केली. गोलंदाज मात्र कमबॅक करेल का रोहनला आपण पाहतोय कमबॅक करणं फार गरजेचं राहील. ज्या अनुषंगाने सुरुवात दाखवल्या पुन्हा एकदा अप्परकटचा सुंदर फटका पॉइंट रिजन मधून चेंडू थांबणार नाही एक टप्पा घेत सीमा पार 4 धावांसाठी शानदार चौकार. रोहनला मात्र इथून अचूक टप्प्यावर नियंत्रित असणारी गोलंदाजी करणं फार गरजेचं राहील. जर का एखादे चांगले कमबॅकिंग षटक फेकायचं असेल तर इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करणं अत्यंत गरजेचं असेल. आपण पाहतो अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू अतिशय सुंदर फटका लॉंगॉनला गॅप भरपूर मोठी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण बनून राहील दर्शक चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी हा बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि तिसरा मोठा तडाखा आणि या 3 चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या जाणून पोहोचले तब्बल 14 अंकावरती. प्रत्येक चेंडू गणित मोठे फटके मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि संघाची टोटल धावसंख्या जाणून पोहोचले तब्बल 14 अंकावरती. अक्षय इज ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये फार चांगली बॅटिंग करत असताना 3 चेंडूचा समाचार घेतलाय आणि 3 चेंडूवरती एक षटकार 2 चौकाराच्या सायना तब्बल 14 अंकावरती एक जबरदस्त सुरुवात करून देत असताना पॉवर सर्कलचे षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस कॅप सर्कल रंगण तोडलंय आणि इथून मात्र पॉइंट रिजन मधून आपण पाहतोय चेंडू सीमा पार सलगचा तिसरा चौकार. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये तब्बल धावा कुठल्यात 18 आणि कमालीची बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी पॉवर सर्कलचे षटक आणि त्यामध्ये अक्षरशः पॉवरफुल बॅटिंग कशी असावी याचं जिवंत उदाहरण सादर करत असताना आपण पाहतोय. कारण एकट्याने 4 चेंडूचा सामना केला. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर सलग 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकल्यात. मात्र गोलंदाज रोहनला इथून कमबॅक करून द्यावा लागेल. एखादा विकेट टेकिंग चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकणं फार गरजेचं राहील. आपण पाहतोय ज्या अनुषंगाने गोलंदाजी चालू आहे आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन त्यावरती चपराक चेंडू जाईल सीमा पार पॉइंट लेग रिजनला क्लिअर करत हा येतो बिग हिट षटकार. षटकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या अतिशय वेगाने पुढे वाटचाल करत असताना तब्बल जाऊन पोहोचल्या 24 अंकावरती. प्रत्येक चेंडू गणित मोठा फटका आपण पाहिला. 5 चेंडूचा सामना केलाय आणि अद्यापर्यंत 24 धावा 2 षटकार 3 चौकाराच्या सायना जबरदस्त बॅटिंग करत असताना अक्षय इज ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये अंतिम चेंडू या षटकातील आपण पाहतोय. अंतिम चेंडूवरती देखील चपराक क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चचपटला आणि लगेच चेंडू सीमा पार आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि हा देखील शानदार चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने षटक क्रमांक पहिला देखील संपलाय आणि एका षटकाराच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या तब्बल आपण जर का पाहिले गेल्या 4 चौकार 2 षटकाराच्या साहाय्याने तब्बल 28 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली अक्षयच्या माध्यमातून. अक्षयचा विचार केला गेला वैयक्तिक एकट्याने 6 चेंडूचा सामना केला तब्बल 28 धावा कुठल्या त्यामध्ये 4 चौकार राहिले आणि 2 षटकार. मैदानाच्या चौफेर बॅटिंग आपल्याला पाहायला जरूर मिळाली आपण पाहतोय. इथून स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल ओमकार. अवघ्या 6 चेंडू 9 स्ट्राईक एंडवरती राहिल्या आणि इथून गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरा अस्त्र आपण पाहतोय कुडेरान टीमच्या माध्यमातून. रोहितला आपण पाहू शकाल कमबॅकिंग षटकाची अत्यंत गरज असेल आपण पाहतोय कुडेरान टीमसाठी. एखादा कमबॅकिंग विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जर का केल्या तर निश्चित स्वरूपात एक चांगल्या वापसी पाहायला मिळेल. ज्या रीतीने मागचा सामना आपण पाहिला अतिशय भन्नाट धावसंख्या बनवल्या आणि त्या ठिकाणी परास्त व्हावं लागले कोंबल बॅटिंगला. अपील जरूर पाहायला मिळाल्या बरोबर एष्ट्यांच्या मधोमध पायचीच्या स्वरूपात पकडल्या गेल्या आणि लेग बिफोरच्या स्वरूपात हा पहिला धक्का गेला आपण पाहतोय खोपोली टीमला 28 या अंकावरती.
स्वरूपात आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती रोहितला आपण जर का पाहिलं गेल्या आमच्या समवेत आज ब्रदर स्पोर्टचे सर्व विकीजी पारदे यांचे वर्गमित्र आणि इथून आम्हाला माहिती देत असताना फार चांगला गोलंदाज आहे आणि पहिल्या चेंडूवरती ते सिद्ध केलं. आपण पाहतोय अक्षरशः ब्रेक थ्रोची गरज होती आणि तो ब्रेक थ्रो मैदानाच्या आतमध्ये निर्माण करून दिला. नवीन फलंदाज खोपोली टीमचा एक विस्फोटक फलंदाज कुमारला आपण पाहतो 1 डाऊन सड्या यावेळेस दाखल झालाय आणि त्याला साथ दिला अक्षय, ज्या अक्षयनं पहिल्या षटकामध्ये अहंकार माजवला. एकट्याने 6 चेंडू सामना केला, 4 चौकार, 2 षटकाराच्या सायना तब्बल 28 धावा कुठल्या आपण पाहतोय आणि इथून बाबूला गेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात फार चांगली केली रोहितनं. इथून कमबॅकिंग षटक जर का आल्या, जर का कुमार सारख्या फलंदाजाला शांत ठेवला तर निश्चित स्वरूपात एक चांगलं कमबॅकिंग षटक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मात्र पाहावं लागेल काय घडणार, काय बिघडणार. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. BCC चिंचवल्या यांच्या संयुक्त विद्यमानानं ही दमदार स्पर्धा आपण पाहू शकाल. इथून मात्र बॅटची लिडिंग एज, विकेट किपरला चकवा देत सेकंड स्लिपमध्ये थोडंसं फंबलिंग आणि तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली गेल्या. जर का विकेट किपरनं पहिल्या आयटममध्ये चेंडू पकडला असता तर निश्चित स्वरूपात धोक्याची घंटा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या असत्या. मात्र तसं घडलं नाही या, कारण नियतीला ते मंजूर नव्हतं आणि मिळाली एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट झाली या. स्ट्राईक ऑनवरती अक्षय ज्याने जबरदस्त बॅटिंग केली आपण पाहतोय. अक्षय साड्या ब्लॉक कॉलचा चेंडू आनंद कारपेंटर ऑन साईडला फटका सजवलाय. थोडीशी फंबलिंग, बॅकअप सुंदर राहिला आणि तोपर्यंत एक सिंगल यावेळेस मात्र कंप्लीट होईल. या सिंगलच्या सायना हळूवार गतीनं धावसंख्या पुढे घेऊन जात असताना कारण ज्या रोहितनं सुरुवात फार चांगली करून दिल्या, 3 चेंडू सुरेख फेकलेत, 30 धावा पडल्यावरती जरूर लागले आपण पाहतोय. पुन्हा एकदा कुमार साड्या फुल टॉस, त्यावरती आक्रमण, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण शेवटच्या मुवमेंटला आपण पाहतोय चेंडू अडवला जातोय आणि मिळाली फक्त एक सिंगल धाव. एका धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय कारण गोलंदाजी कमालीची आपण पाहतो. गोलंदाज आपण पाहिले गेले रोहितच्या माध्यमातून अद्यापर्यंत फार चांगली गोलंदाजी करत असताना 4 चेंडू फेकलेत. इथून मात्र पाबल आनंद कारपेंटर फटका सजवलाय. मिड विकेट काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. फार चांगली गोलंदाजी, ज्या षटकाची अत्यंत गरज होती आपण पाहतो कुढेरान टीमला. ज्या रीतीने पहिल्या षटकामध्ये 28 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथून या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा देत एक विकेटचं पतन राहिलंय आणि अंतिम चेंडू देखील वेगवान चेंडूची सफर. पंच आम्हाला सांगतील इटीचा डॉट चेंडू आणि अंतिम चेंडू देखील सुरेख फेकलाय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना खोपोली टीम जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद असताना 32 या अंकावरती आपण पाहतोय. तर आपण पाहतोय मंचकावरती उपस्थित ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रत्येक वर्षी पाण्याची पूर्तता केली जाते. आपण पाहतोय पुण्याचं काम खऱ्या अर्थाने काय असतं तर निश्चित स्वरूपात आपण पाहतोय सन्माननीय रहबार भुबेऱ्या अर्थातच आमचे सर्वांचे लाडके गुड्डो गोरेगाव गावातील एक दमदार व्यक्तिमत्व, त्यांचा या ठिकाणी शुभ सत्कार आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय मी त्यांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपण पाहतोय सातत्याने आपण पाहिलं गेलं टेनिस क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि त्या सातत्याने प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले जाते. आपण पाहतोय आपले सर्वांचे लाडके गुड्डो आपण पाहतोय आदरणीय रहबार भुबेरे साहेबांचे या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान आपण पाहू शकाल. मायेची उबदार शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पुण्याचं काम काय असतं तर निश्चित स्वरूपात पाण्याची पूर्तता सातत्याने प्रत्येक वर्षी या स्पर्धेला आम्हाला त्यांच्या माध्यमातून दिली जाते. आपण पाहतो त्यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. निश्चित स्वरूपात आपण पाहतो मंचकावरती. तसेच आपण पाहतो यानंतर पुढील शुभ सन्मान आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सातत्याने आपण पाहिलं गेला एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय मिथुनजी भांगारा कासगाव गावातील एक दमदार व्यक्तिमत्व ग्रुप ग्रामपंचायत कासगावचे सदस्य होण्याचं त्यांना भाग्य लाभला. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आपण पाहतोय सातत्याने क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि त्या प्रेमाखातील या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहिली. कासगाव गावातील ज्यांना सदस्य होण्याचं भाग्य लाभलं आपण पाहतोय एक दमदार व्यक्तिमत्व सन्मान्य मिथुनजी भांगारा या साहेबांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय व्यासपीठावरती. निश्चित स्वरूपात महाराष्ट्राची परंपरा जपत असताना महाराष्ट्राचे अलंकार आपण पाहिलं गेला आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. आलेल्या सर्व अतिथी प्रमुख पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी शब्द सुमनाना मनपूर्वक सहर्ष स्वागत व्यक्त करेन. आपण पाहतोय सामना देखील भरपूर महत्त्वाचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी 3ऱ्या षटकाला सुरुवात होईल. आपण पाहतोय 3ऱ्या षटकाला सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं गोलंदाज आपण पाहतोय
चांगोला आपण पाहतोय आणि पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केलं अक्षय या फलंदाजांना. काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये, संघाचा प्रमुख ट्रम्प कार्ड म्हणून का ओळखले जातं. आज खऱ्या अर्थानं कमालीची बॅटिंग केली. एकट्याचा विचार केला गेला 9 चेंडूमध्ये तब्बल 36 धावांवरती एक नाबाद खेळी करत असताना अप्रतिम आपण पाहतोय. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, त्यावरती आक्रमण. हा सलगचा दुसरा बॅक टू बॅक बिग हिट षटकार आणि 6 धावेनं संघाची टोटल धावसंख्या अतिशय वेगाने पुढे वाटचाल करत असताना जाऊन पोहोचले तब्बल आपण जर का पाहिले गेला यावेळेस 44 अंकावरती. आक्रमण आणि आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. अक्षयचा आपण जर का विचार केला गेला प्रत्येक चेंडू गणित आक्रमण केले जाते. 10 चेंडू आणि तब्बल 42 धावेंवरती एक जबरदस्त बॅटिंग करत असताना इथून पाहावं लागेल अप्पर कटचा सुंदर फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा चेंडू जाईल आपण पाहतो पाणी क्षेत्रामधून 4 धावेंसाठी हा शानदार चौकार. तसेच आपण पाहतो याच दरम्यान आपण जर का पाहिलं गेला सन्मान्य भरत गावंडा पोलीस पाटील चिंचवलीचे एक दमदार व्यक्तिमत्व यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं गेलंय. त्यांना देखील विनंती करेन की या मंचावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. आपल्या गावाची, आपल्या सन्मानाची, आपल्या अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय आणि या ठिकाणी आगमन झालं आपण पाहतोय. चिंचवली गावातील ज्यांना पोलीस पाटील होण्याचा भाग गेला आपल्या पाहतोय सन्मान्य भरतजी गावंडा या साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं गेलंय. त्यांना देखील विनंती असेल की या मंचावरती आपल्या मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. मंचावरती येऊन मात्र मॅचचा आनंद घ्यायचा आपण पाहतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच देखील भरपूर महत्त्वाच्या, ज्या ठिकाणी अक्षयनं अहंकार माजवला मैदानाच्या आतमध्ये. संघाची टोटल धावसंख्या सांघिक अर्धशतक 50 धावा दापटल्यावरती लागल्या गेल्यात आपण पाहतोय खोपोली टीमच्या माध्यमातून. यावेळेस मात्र कमालीचा फटका पांडले ग्रीजन मधून चेंडूला फेकून दिलाय 4 धावांसाठी कुमारच्या बॅटमधून हा शानदार चौकार. सायाने संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली तब्बल 54 अंकावरती. अक्षयचा वैयक्तिक खेळ आपण पाहिला 12 चेंडू आणि 47 अंकावरती खेळ करत असताना पुन्हा एकदा या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. कारण अद्यापर्यंत 12 चेंडू आणि 47 धावा आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसामध्ये सुरेश उगडे धामणे टीमचा त्याच्या नावावरती अर्धशतक पाहिला आणि आपण पाहिला पहिला सामना विनायक गोरेच्या नावावरती अर्धशतक आपण पाहिला. आणि इथून पाहावं लागेल अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती अक्षय हा फलंदाज आपण पाहतो ज्या ठिकाणी तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपला गेलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना खोपोली टीम जाऊन पोहोचल्या 1 गडी बाद असताना 54 अंकावरती. चिंचवली गावातील ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते जर का आपण आला असतील तर या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. आपल्या गावाची, आपल्या अस्मिताची ही स्पर्धा आपण पाहतो BCC चिंचवली चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. जर का आपण मॅचचा आनंद घेत असतील चिंचवली गावातील ग्रामस्थ मंडळ, ज्येष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ता, आपण पाहिले गेल्या सामाजिक कार्यकर्त्या जर का आले असतील तर मंचावरती येऊन स्थान पण व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये, आपल्या गावाच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत असेल. अंतिम षटकाला सुरुवात. इथून बॅटची टॉप एज, इथून जेलसाठी प्रयत्न करणं फार गरजेचं होतं, मात्र तसं घडलं नाही. या गोलंदाज आपण पाहतो अरुणला, अपकमिंग यंगस्टार गोलंदाज आपण पाहतो कुडीरान टीमच्या माध्यमातून. 3 षटकामध्ये 54 धावा धापटल्यावरती लागले गेले. अक्षयचा वैयक्तिक खेळ पाहिला 13 चेंडूमध्ये 47 अंकावरती खेळ करत असताना अवघ्या 3 धावांपासून मात्र लांब असेल आपण पाहतोय. मात्र पाहावं लागेल अर्धशतक लगावेल का. इथून लाईन पावली जाईल, पण आम्हाला इशारा करता इट इज अ नॉट चेंडू. इथून पाहिला गेला पॉपिंग क्रीजच्या थोडंसं चेंडू बाहेर फेकलाय गोलंदाजांना आणि इथून मात्र गोलंदाजाला दंडित केले जाते. पुढचा चेंडू फ्री हिट असेल, एक एक्स्ट्रा स्वरूपात धाव जोडली जाईल. अर्थातच 50+ धावसंख्या जागली गेली आपण पाहतो 55 धावा. इथून पाहावं लागेल शॉर्ट टॉप लेन आणि या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक यावेळेस मात्र टोकले जाते अक्षयच्या बॅटमधून. यावेळेस कमालीची बॅटिंग. अक्षयला विनंती असेल एकदा बॅट उंचावून प्रेक्षक वर्गांच्या मानवंदना स्वीकारायची, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीची बॅटिंग आपण पाहिली अक्षयच्या माध्यमातून. तब्बल 15 चेंडूमध्ये 53 वरती नाबाद खेळी करत असताना संघाची टोटल धावसंख्या 61 अंकावरती. कमालीची बॅटिंग आपण पाहतोय आज खऱ्या अर्थाने तोडफोड बॅटिंग. मैदानाच्या चौफेर इथून आज सलगचा दुसरा लॉंगनला क्लिअर करत 6 धावांसाठी हा बिग हिट षटकार. अप्रतिम बॅटिंग केली जाते अक्षयच्या माध्यमातून. कौतुक करावं गेलं ज्या अनुषंगाने अद्यापर्यंत 16 चेंडूने तब्बल 59 अंकावरती प्रेक्षक वर्गांची अक्षरशः मन जिंकली जातात आपण पाहतोय पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा मात्र तिसरा येईल का यावेळेस पाहावं लागेल आणि सलगचा हा तिसरा. कमालीची बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या माध्यमातून आणि 6 धावेने संघाची टोटल धावसंख्या तब्बल 73 अंकावरती.
मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले स्पर्धेतील हायएस्ट स्कोर राहिला 79 धावेचा. मात्र हायएस्ट स्कोर इथून मात्र तोडला जाईल का हे देखील पाहावं लागेल. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र चौथा पाहावं लागेल. फ्लॅट 6 इथून मात्र पाहिला जाईल आणि कमालीचा फटका. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सलग 4 चेंडूवरती 4 षटकार. अक्षयचा वैयक्तिक विचार केला गेला आपण अद्यापर्यंत 18 चेंडूने तब्बल 71 या धावसंख्येवरती नाबाद खेळी करत असताना एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीची बॅटिंग. अंतिम टार्गेट सेट बॉल 79 धावा धापटल्यावरती आणि अंतिम चेंडूवरती देखील सलगचा 5वा कमालीची बॅटिंग. 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकलेत आणि इथून मात्र पहिल्या हाफचा खेळ समाप्त झालाय. आणि इथून आपण जर का पाहिल्या गेल्या पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना अक्षयला इथून मात्र पुन्हा एकदा विनंती करेन की प्रेक्षक वर्गांची मानवंदना स्वीकारण्यासाठी बॅट उंच व्हायची आहे. ज्यानं वैयक्तिक खेळ पाहिला ऑन स्क्रीनवरती आपण पाहतो 19 चेंडूमध्ये तब्बल 77 धावा कुठल्या गेल्या. वैयक्तिक खेळचा आपण विचार केला गेला त्याच्या बॅटमधून 9 षटकार पाहिले आणि 5 चौकार. कमालीची बॅटिंग आपण पाहिली तब्बल 19 चेंडूमध्ये 77 धावा. अप्रतिम बॅटिंग केल्या. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या आपण पाहिले गेल्या तब्बल धावा बनले गेल्यात 85 आणि येणारे 24 चेंडू आणि आव्हान असेल 86 धावसंख्येचा आपण पाहतोय. सामना पहिल्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळेल. बीसीजी चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट 11 स्टार खांदा. दोन्ही टीमसाठी विनंती असेल की टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आपण पाहतोय. तसेच आपण पाहतोय सन्मान्य राजू गावंडे साहेबांना देखील विनंती असेल की मंचकावरती येऊन मात्र स्थान पण नवायचं आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या हाफमध्ये 85 धावेचा एक हायएस्ट स्कोर या स्पर्धेतील राखला गेला. आपण पाहतो खोपोली टीमनं केलेली कमालीची बॅटिंग. अक्षयने तब्बल 77 धावा एकट्याने कुठल्या नाबाद इनिंग. सलग 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकल्या. या स्पर्धेमध्ये एक नवीन इतिहास रचला आणि अंतिम सामना देखील आपल्याला अप्रतिम पाहायला मिळेल. एका बाजूला बीसीजी चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट 11 स्टार खांदा. एक चांगली लढत जरूर पाहायला मिळेल. मी तुर्तास थांबतो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. बीसीजी चिंचवली आयोजित बीसीजी चिंचवली चषक 2025 चा हे शानदार पर्व. धन्यवाद. संपर्क साधा. एक मॅच साठी सहकार्य करायचं बघा आयोजकांना. एक मॅच साठी फक्त पंचांचं काम करायचं आपण प्लीज. चला, सन्माननीय भरत गावंडा यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल बघा. विनंती करते या गावचे आदरणीय व्यक्ती त्यांच्या माध्यमातून शेवटचा अंतिम सामना. एका साईडला बीसीसी चिंचवली त्यांच्या विरोधात 11 स्टार खांदा संघ. आपण टॉस करण्यासाठी जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि ते टॉस केला जातो मान्यवरांच्या हातून. आजच्या दिवसामधला शेवटचा सामना. ऑन द टॉस टॉस लागलाय चिंचवली संघाच्या बाजूनं. बीसीसी चिंचवली संघ. डिसिजन काय असणार तुमचा? फिल्डिंग फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. खांदा संघाला बॅटिंग करायचे. रेडी राहा या सामन्यानंतर. आणि त्याच नंतर 2 खेळाडू मैदानामध्ये जाताना पाहताय तुम्ही. कुडीरान संघ विचार केला, भला मोठं लक्ष ठेवलंय तुम्हाला. तब्बल 85 धावा बनल्यात 24 चेंडूमध्ये. इतिहासामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा मी एवढ्या धावा बघतोय. आणि जी केलेली कमालीची फटकेबाजी अक्षय. जबरदस्त बॅटिंग. अगदी 4 ओव्हरमध्ये 85 धावा ठोकल्या बघा. आणि त्याच नंतर अक्षयने वैयक्तिक खेळली जबरदस्त राहिले गेले. त्याच्या बॅटमधनं 9 षटकार बघितले. सलग 5 बॉल 5 षटकार बघितले. मार्क वरती गोलंदाज सज्ज. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. कुडरांग ऑन स्ट्राईक वरती. विजय वाघ नॉन स्ट्राईक विजय शेत. पहिला बॉल कुमारचा अगदी यष्ट्या वाचल्या गेल्या परंतु लाईन खराब. पंचांचा इशाराला. यस, इट इज अ वाईड बॉल. एका अतिरिक्त धावेने संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. एक धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण कुडीरान संघाची.
एक धाव धावपलकावरती 85 धावा बनवायच्या तुम्हाला. फटका बसलाय लॉंग ऑफच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. कुठल्याही प्रकारची चुकी अजिबात होणार नाही. सहजरित्या झेल पकडलाय, संपलाय. पहिला गडी बाद झालाय कुडीरान संघाचा. बघा चावी कुणाची जर हरवली असेल तर या आपण व्यासपीठावरती आणि घेऊन जायचे. बघा कुणाची चावी हरवली असेल तर आयोजकांना मिळाली. बघा घराची चावी असेल कदाचित, गाडीची नाहीये. बघा पहिला गडी बाद झालाय कुडीरान संघाचा. खेळाडू पाहतोय आपण, विचार केला तर विजय वाघ बाद झालाय. आणि त्याच नंतर आता नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये, विजय कडाळे. पहिला बॉल वाईड, एक धावसंख्या धावपलकावरती लागली. फुलटॉस बॉल होता अगदी. आणि त्याच नंतर बाद झाला. लॉंग ऑफ मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. कोपोली टीमचा विचार केला तर कुमार एक सारखा चांगला खेळाडू, गुणवान खेळाडू. आणि त्याच नंतर अक्षयने जी केलेली कमालीची फटकेबाजी भरपूर काही सांगून जाईल. या स्पर्धेमध्ये खरं तर नाव घेतलं जाईल अक्षय म्हणून. फार चांगला खेळ राहिला, अगदी नाव चर्चेमध्ये सोडलं. या स्पर्धेमध्ये अक्षयनं ब्लॉक मध्ये फुटबॉल फेकला यावेळेस अगदी जड मध्ये, परंतु यष्ट्या वाकवल्या. बघा यश पंचांचं फिंगर बॅक टू बॅक दुसरा हादरा लागलाय. कुडीरान संघाचा खेळाडू होईल विजय कडाळी बॅक टू द डगआउट. थँक्यू. 2 बॉल 2 विकेट ऑन हॅट्रिक बॉल कुमार साठी असणार. बघा ओव्हर द विकेट टाकण्यासाठी नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती चांगोला पाहतोय आपण. यावेळेस अपील जोरदार केले, परंतु चेंडू उसळी प्राप्त झाले बघा चेंडूला. आणि त्याच नंतर पंचाने अपील फेटाळली लावले. बघा त्याच नंतर डॉट बॉल पाहायला मिळालाय. ज्या प्रकारची फलंदाजी केली अक्षयनं, व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. विचार केला आदिवासी समाजामध्ये पहिल्यांदा एवढी इनिंग चांगली पाहायला मिळाले, ती बॅटिंग पाहायला मिळाले कोपोली संघाकडनं. अक्षय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली फर्स्ट इनिंग मध्ये. कुडीरान संघाला धावांचा भलं मोठं लक्ष ठेवलंय बघा. आणि गोलंदाजी अगदी तिकड मारा पाहायला मिळते खेळपट्टीवरती कुमारकडनं. विचार केला आतापर्यंत गोलंदाजानं जबरदस्त 4 चेंडू फेकले, 4 चेंडू मध्ये फक्त अतिरिक्त धावेनं संघाचं खातं अकाउंट ओपन झालं. आणि त्याच नंतर संघाचे 2 प्रमुख खेळाडू बाद झालेत. कुडीरान संघ 1 धावसंख्या 2 गडी बाद. फटका यावेळेस चांगला आहे, क्षेत्ररक्षक पोचेपर्यंत चेंडू आदळला जातोय भूमीला. आणि त्याच नंतर 2 धावेचा प्रयत्न सफल ठरला जातोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने काही फरक पडणार नाहीये कोपोली संघाला. विचार केला 3 धावा धावपलकावरती लागल्या. 2 गडी बाद कुडीरान संघ. शेवटचा अंतिम बॉल P1 षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. गोलंदाज कुमारला पाहतोय, अगदी कव्हर डायचा फटका, जबरदस्त नजाकत दाखवली या फटक्यानं. अगदी सुईमधून धागा ओवल्यासारखा फटका पाहायला मिळाला. शेवटच्या अंतिम बॉल वरती आलाय चांगोच्या बॅटमधला पहिला दमदार चौकार. षटक क्रमांक पहिला समाप्ती नंतर धावसंख्या पाहताय तुम्ही 2 गडी बाद. कुडीरान संघाची धावसंख्या 7. पहिल्या षटकामध्ये तब्बल चांगली गोलंदाजी राहिली. तब्बल 7 धावा अंतिम बॉलवरती चौकार बघितला. त्याच नंतर विचार केला तर आता भरपूर धावांची अजूनही गरज असणार. बघा 86 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 45 धावा कंप्लीट केल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये. बॅटचा टॉप एज बॅक टू द बॉलर, चेंडूला खाली येतोय, अतिशय चांगला झेल पकडलाय बघा. आणि गोलंदाज पाहतोय अक्षयच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. आणि अक्षयनं जबरदस्त पहिल्या इनिंग मध्ये खेळ केला होता. आणि त्याच नंतर चांगली गोलंदाजी, पहिला बॉल फेकत असताना पहिले विकेट.
आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहताय तुम्ही, ऑन स्क्रीन वरती स्ट्राईक इन वरती पाहताय तुम्ही काळूराम 5व्या क्रमांकावरती पहिल्या बॉल वरती विकेट मिळवले. गोलंदाज पाहतोय राऊंड द विकेट अक्षयच्या माध्यमातून अजून एक विकेट मिळेल. त्याच पदीचा शॉट त्याच रिझनच्या तिथे पकडलाय जेल. अक्षयने बॅक टू बॅक 2 गडी बाद केले. विचार केला 4 गडी बाद असताना 7 धावा धावफलकावरती कुडीराम संघाच्या. ऑन हॅट्रिक बॉल असणं बघा अक्षयसाठी. अक्षयनं जबरदस्त कामगिरी केली खरं तर आजच्या स्पर्धेमध्ये. बॅटिंग असो गोलंदाजी असो एकदा जोरदार डायल. ऑन हॅट्रिक बॉल आहे बघा. हॅट्रिक कंप्लीट होईल काय? फटका बसलाय. जेल घेतलाय. हॅट्रिक कंप्लीट झालं. एकदा जोरदार डाले अक्षयसाठी. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. सलगचे 3 बॉल फेकले अतिशय चांगल्या लेंथ वरती आणि सलगचे 3 गडी बाद केले कुडीराम संघ. 5 गडी बाद 7 धाव संख्या. बॅटिंग पाहायला मिळाली. एका पाठोमाग विकेट जातात बघा. कुठल्याही प्रकारचा खेळाडू खेळपट्टीवरती थांबण्याचं नाव घेत नाहीये. यावेळेस लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली अक्षयकडनं. लेग स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू फेकला गेला. एका अतिरिक्त धावेने भर पडली जाते. टीमची धावसंख्या पाहायला मिळेल तुम्हाला. एका धावाने पुढे सरकली जाते. धीम्या गतीने धावा आल्यात. विचार केला 8 धावा 5 गडी बाद कुडीराम संघाच्या. 86 धावा बनवायच्या होत्या. 86 धावा बनवताना पहिला अर्धा निम्मा संघ गारद केलाय 2 षटकामध्ये. शेवटच्या अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी. फटका फसला. यावेळेस बीट केलाय फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईक एंड वरती निलेशला. 7व्या क्रमांकावरती गेलाय निलेश हा खेळाडू. आणि नॉन स्ट्राईक एंड वरती खेळाडू पाहताय आपण कुडीराम संघाचा काळूराम. चांगो पाहतोय आपण. निलेश आणि चांगो अशी जोडी. यावेळेस लीग बुक 4 ची अपील केले. बाहेर चेंडू होता अगदी पंचानं सांगितलं. आणि त्यानंतर अजून एक डॉट बॉल. पूर्णपणे आता एकतर्फे सामना निघून जाईल यात मात्र काही शंका नाहीये. कारण पहिल्या षटकापासून धावा जर आल्या असत्या कदाचित तर कुडीराम संघानं नक्की प्रयत्न केला असता. परंतु धावा येत नाहीये. धीम्या गतीने धावफलकावरती धावसंख्या पाहताय तुम्ही. सिंगल डिजिट मध्ये धावसंख्या 8. 5 गडी बाद कुडीराम संघ. शेवटचा अंतिम बॉल या षटकामधला. आतापर्यंत फक्त वाईडच्या स्वरूपात धाव खर्च केले. अजून एक वाईड बॉल. यस पंचांचा इशारा. यस इट इज अ वाईड बॉल. 2 धावा खर्च केल्या अतिरिक्त. त्याच नंतर आता अंतिम बॉल फेकायचा होता परंतु वाईड बॉल घोषित केलाय. वाईड बॉल होता. लाईन थोडीशी खराब आहे अक्षयची. त्याच नंतर हॅट्रिक कंप्लीट घेतल्यानंतर चांगला खेळ राहिलाय सध्याच्या घडीला अक्षयनं. बॉलिंग मध्ये जबरदस्त कामगिरी. बॅटिंग मध्ये जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. अगदी लोवर फुलटॉस बॉल होता. त्याच नंतर पंचांचा इशारा आहे. षटक क्रमांक 2 देखील समाप्त झालाय. 2 षटक समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती पाहताय तुम्ही. 12 चेंडू आणि 77 धावांची गरज. पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज राऊंड द विकेट. पहिला बॉलचा सामना करण्यासाठी गोलंदाज फलंदाज पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल चेंडूला ऑन साइडला वळवलाय. गॅप मध्ये चेंडू परंतु चांगला कव्हर केलाय चेंडूला. चेंडूची फेकी सुंदर पाहायला मिळाली. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये फेकी पाहायला मिळते. सिंगलनं काही फरक पडणार नाहीये. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले. 3ऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती एक सिंगल न आले. धावफलक पुढे सरकला जातोय. 10 धावा धावफलकावरती 5 गडी बाद. 10 धावा 5 गडी बाद. हाफ ट्रॅकर बॉल चेंडूला उडवलाय. पुल शॉट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. जेल सोडलाय शेवटच्या क्षणाला. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. लॉंग ऑन मध्ये चांगला प्रयत्न केला होता. दूरवरचा प्रवास जरूर केला होता. अगदी पोहोचला होता चेंडूच्या
अगदी जवळपास आणि त्याला चेंडू पकडता आला नाही, कॅच ड्रॉप झाले आणि त्याच नंतर आता दुसऱ्या बॉलवरती आले एक सिंगल. यावेळेस ऑन साइडला लेग झोन मध्ये फटका सजवला जातोय, फाईन लेगच्या वरतून ठोकला जातोय, वन बाउन्स सीमा पार. मिळतील 4 रन. 4 रन धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्याचा जर विचार केला 15 धावा 5 गडी बाद. नऊ चेंडू 71 धावांची गरज, 15 धावा धावपलकावरती पाहताय तुम्ही. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले, तिकड गोलंदाजी पाहायला मिळाले पहिल्या षटकापासून तर आता तिसऱ्या षटक चालू असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजानं दीपक जाधवनं गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 4 चेंडू फेकले. 4 चेंडूमध्ये जबरदस्त एक चौकार पाहिला होता. त्यानंतर फक्त 6 धावा खर्च केल्या गोलंदाजानं. शेवटच्या अंतिम 8 चेंडूचा खेळ बाकी. 8 चेंडूमध्ये 71 धावांची गरज. फुलटॉस ताकदीचा प्रचंड वापर, परंतु फटका फसला गेलाय. अगदी मिड विकेट मध्ये पकडलाय, झेल संपलाय. खेळाडूचा खेळ 6 गडी बाद असताना कुडीरान संघाची धावसंख्या पाहताय तुम्ही तब्बल 15 धावा 6 गडी बाद. रोहितला पाहतो, शेवटचा अंतिम बॉल तिसऱ्या षटकामधला हुक केलाय, फटका फसलाय, परंतु शतरक्षकला चकवा दे चेंडू अगदी पॉइंटच्या दिशेमध्ये पाहताय तुम्ही. धाव मिळणार नाहीये, डॉट बॉल पाहायला मिळालाय. षटक क्रमांक एक सिंगल आले का? यस, डेफिनेटली सिंगल आले. 6 चेंडू आणि 70 धावांची गरज. अंदाजे अगदी बाहुबली सारखी बॅटिंग पाहायला मिळाली. अक्षय जाधवच्या माध्यमातून 19 बॉल 77 धावा ठोकल्या आणि तो नॉट आउट मध्ये परतला होता पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आणि त्याने गोलंदाजी केली. 3 चेंडू फेकले, 3 विकेट मिळवले. यावेळेस फुलटॉस बॉल लॉंग ऑफच्या मधून चाललाय, वन बाउन्स सीमा पार. 4 रन आल्यात खेळाडूच्या बॅट मधनं. शेवटच्या अंतिम क्षणाला चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. 20 धावा कंप्लीट झाल्या. 4 चेंडू मध्ये 66 धावांची गरज. अजूनही विचार केला तर भरपूर धावा लागतात, कारण विचार केला भलं मोठं लक्ष ठेवलं होतं. 85 धावा आणि 86 धावेचा सेट टार्गेट होता आणि त्या धावा बनवता आणि ते घाम फोडला जातोय बघा. त्याच नंतर विचार केला तर अजून एक डॉट बॉल. पूर्णपणे मॅचच्या आता हवा काढून घेतले बघा कुडीरान संघाची. कोपोली संघानं जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला गोलंदाजीमध्ये. त्याच नंतर फलंदाजी करत असताना फार चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. अगदी जडमध्ये चेंडू, क्रिकेटमधला यॉर्कमध्ये चेंडू फेकला बघा. त्याच नंतर आता सामना पूर्णपणे कोपोली संघाच्या बाजूने. याच नंतर सामना होईल आजच्या दिवसामधले बिग फाईट मॅच. एका साईडला 11 स्टार खांदा त्यांच्या विरोधात संघ पाहतोय आपण बीसीसी चिंचवली आयोजकांचा यजमान संघ. पंचांचा इशारा आलाय, यस इट इज अ वाईड बॉल. 21 धावा धावफलकावरती, 2 बॉल 65 धावांची गरज. फुलटॉस बॉल पाठवलाय अगदी लॉंगॉनच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 6 रन. मध्ये शतरक्षक तैनात, चांगलं शतरक्षण पाहायला मिळालंय आणि तब्बल 21 धाव किती झाल्या 27 धावा धावफलकावरती लागल्या आणि तब्बल 58 धावसंख्येनं परास्त व्हावं लागलं बघा कुडीरान संघाला.
खूप सुंदर बॅटिंग पाहायला मिळाली फर्स्ट इनिंगमध्ये. विजयाच्या दिवया भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि कुडेरान संघ, तुम्ही या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला, तुमचा मनपूर्वक आभार. आणि त्याचनंतर इथे आजच्या दिवसामध्ये शेवटच्या मॅचला सुरुवात होईल. यस, मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर ठरला गेला खेळाडू ज्यानं 19 बॉल मध्ये 77 धावा ठोकल्या. त्याच्या बॅटमधनं ताबडतोब फलंदाजी पाहिली, 9 षटकार बघितले आणि गोलंदाजी करत असताना 6 चेंडू फेकत असताना हॅट्रिक कंप्लीट राहिली गेली आणि तोच खेळाडू ठरला गेलाय सामन्याचा सामनावीर, नो डाऊट अक्षय जाधव.